नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना इथून। गाडी जाळल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू। जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयावरून एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची हादरून टाकणारी घटना समोर आली आहे। मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या सागर भगवान आगलावे वय वर्ष अंदाजे 23 वर्ष याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या शनिवारी जालना शहरात भवानीनगर भागातील सागर आगलावे यांच्यावर गाडी जाळल्याचा संशय घेत 2 ते 3 जणांनी हल्ला चढवला। लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीमध्ये ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला। या घटनेची नोंद कदीम जालना पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। दरम्यान आरोपी ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही असा ठाम पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे। नाव सांगा, मयताशी नातं काय आहे आणि काय झालं होतं? माझं नाव कृष्णा रंगनाथ घायाळ। मयताशी नातं मामाचा मुलगा आहे तो माझ्या। आज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते, पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळली होती, ते जळली दुसऱ्यानं नाव आलं याच्यावर। त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा 1 महिन्या अगोदर पण त्याला मारहाण केली होती, पण त्या टायमाला काही केस वगैरे काही हे नव्हती। पण यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे। हे किरण राहतात दुसरीकडे, पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घरी एक चक्कर मारून येतो म्हणून, तर ते गेलं तर तेवढं त्यांनी तो फायदा उचलून असं बेरमीचं हे केलं होतं। कशाने मारलं? आता ते रॉड वगैरे काही होते म्हणते, कारण मी नव्हतो त्या घटनास्थळी समजा तिथं हे करा हे होते, सगळे गल्लीतले लोक भरपूर होते काही तिथे, असे हे झालेले आहे। तुमची मागणी म्हणजे काय सर, त्या आरोपींना पूर्ण अटक करा, सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही इथून मृत्यू ते काही हलवणार नाहीये। सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी। घटना आहे रात्री दरम्यान 7-7:30च्या दरम्यान झालं होतं शनिवारी मागच्या। 8 दिवस उपचार सुरू हो, 8 दिवस उपचार सुरू होते। काय सांगणार की कुणाची घटना घडलेली आहे, काय नेमकं प्रकरण होतं? शनिवारी नुसतं ते घर पाहायला गेलता, पाहून येतो म्हणे। मी भाड्यान खोली केलेली आहे, पण ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे, तर ते पाहायला गेलता। म्हणलं मी घरून येतो, त्यांनी रस्त्यातच धरलं आणि मारलं आणि दारात नेऊन टाकलं। मी जाऊस तर कोण मारला? बोडक्याच्या पोरांनी। नाव काय आहेत मारणाऱ्यांची? राजा इजा, आशाबाई बोडके। काय भांडण होतं तुमचं आणि त्यांचं? भांडण काय नाही मला माहित नव्हतं। मी माहेराला गेलेले होते, तर त्याची गाडी कोणी जाळली कोणी नाही मला माहित नाही। पोराचं कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं, सरकारी दवाखान्यात होतं पोरग। ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होतं आणि मी माहेरात गेलेली होती। किती दिवस झाले ऍडमिट होता? ऍडमिट का? त्या बारीनं 4 दिवस होता। आता शनिवारी आणलेलं आहे। 8 दिवस झाले सर। आज 15 तारखेला आणलेलं आहे। मयताचं नाव काय आणि तुम्ही त्यांच्या कोण लागता? सागर आगलावे। तुम्ही त्यांच्या कोण लागता? आई। तुम्ही कंप्लेंट वगैरे दिली पोलिसात? हा। घटना केव्हा झाली? ही घटना शनिवारी झाली 7 वाजता 15 तारखेला। मारलेला कोण आहे आणि मारलेलं वाद झाला होता? राजा इजा, आशी बोडके। कोणत्या कारणाने वाद झाला होता? हा, वाद कशामुळे मारलं म्हणजे? त्या गाडीमुळे। आणि आम्ही घरी नव्हतो ना, आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना, पण आमच्या मागे पाठिंबा नाही कोणी, म्हणून त्यांनी याचा आरोप घेतला याच्यावर। गाडीचा काय वाद होता? गाडीचा वाद काहीच नाही, कोणी जाळली आम्हाला माहितच नाही। 2 वाजता गाडी जळालेली, मी माहेराला गेलेली होती आणि पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतं, गाडीवर पडलं होतं काय मागणी आहे? कामाला जाता जाता। तुमची मागणी आहे आता आमची मागणी हे करायचं, त्याला आधी आणून तिथं अटक करायचं, दोघा तिघायला बी, माईला बी, 2 भावायला बी। तवा इथून उचलायचं, तवरक मला उचलायचं नाही। काय नाव आपलं? अजून एक मोमेडियन। तुमचं नाव काय? रुक्मनबाई आगलावे। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।